नमस्कार सगळ्यांना। आज आपण इंग्लिशमधले छोटे छोटे वाक्य कसे बोलायचे आणि ते कोणते बोलायचे हे आपण शिकणार आहोत। या व्हिडिओमध्ये खूप सारे वाक्य मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तुम्ही हे वाक्य मी बोलताना लक्षपूर्वक ऐकायचं आहे, म्हणजे ऐकणं ही एक कला आहे। तुम्ही जेवढं मन लावून ऐकाल किंवा जेवढं मन लावून वाचाल तर तुम्ही तेवढंच तुमच्या ते लक्षात जास्त काळासाठी टिकून राहतं। तुम्ही विद्यार्थी आहात किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, तर सगळ्यांसाठी जर इंग्लिश बोलायचं शिकायचंच असेल तर अगदी छोट्या छोट्या वाक्यापासून सुरुवात करायची आहे। कोणी म्हणाल मला वाक्यरचना माहिती नाही, किंवा कोणी म्हणाल मला ग्रामरचा भाग माहिती नाही, किंवा कोणी म्हणाल मला शब्दच माहिती नाही आहेत, तर ते पाठ करत बसायची गरज नसते। हे वाक्य तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि सुरुवात कशी करायची, अगदी छोट्या वाक्यापासून सुरुवात करायची। त्याच्यामुळे मी अगदी छोटे छोटे वाक्य या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सगळे ॲड केलेले आहेत। तर माय नेम इज आशा, वेलकम टू माय चॅनल अर्पिताज क्लासेस। इफ you are new at my channel then please subscribe my channel, like my video and share my video. Okay, so let's start. We are going to learn how to speak small sentences in English. Okay my dear, thank you. देवा शपथ, बाय गॉड। देवा शपथ, मी नाही केलं हे। बाय गॉड, आय डिड नॉट डू दिस। माझ्यासोबत तुम्ही पण म्हणायचे किंवा लिहून घ्यायचे। मी वेदिका आहे, आय एम वेदिका। मी एक विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, आय एम अ स्टुडंट। मी 7व्या वर्गात आहे, आय एम इन 7th grade. माझ्या भावाचे नाव नवनाथ आहे, माय ब्रदर्स नेम इज नवनाथ। माझ्या वडिलांचे नाव राम आहे, माय फादर्स नेम इज राम। माझ्या आईचे नाव सुमा आहे, माय मदर्स नेम इज सुमा। मी शाळेत आहे, आय एम इन स्कूल। मी घरी आहे, आय एम ॲट होम। मी ट्युशनमध्ये आहे, आय एम इन ट्युशन। आय एम म्हणजे मी आहे। चला जाऊया, कम ऑन लेट्स गो। घाई कर, हरी अप। काळजी करू नकोस, डोंट वरी। आनंदी रहा, बी हॅपी। कितीला आहे, हाऊ मच इज इट। कोण आहे, हू इज इट। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्लीज। कुठे आहे, वेअर इज इट। किती वाजले, व्हॉट टाईम इज इट। आज कोणता वार आहे, व्हॉट डे इज इट टुडे। व्हॉट डे इज इट टुडे। सोपा आहे। काय आहे, व्हॉट इज इट। काय आहे, व्हॉट इज इट। काय आहे ते, व्हॉट इज दॅट। व्हॉट इज दॅट। तुला हे पाहिजे का, डू यू वॉन्ट दिस। डू यू वॉन्ट दिस। तुला हे पाहिजे का, डू यू वॉन्ट दिस। तुला ते पाहिजे का, डू यू वॉन्ट दॅट। मला समजत नाही, आय डोंट अंडरस्टँड। आय डोंट अंडरस्टँड। मला हरकत नाही, आय डोंट माइंड। मला कल्पना नाही, आय हॅव नो आयडिया। मला माझा पेन सापडत नाही, आय कांट फाइंड माय पेन। आय कांट फाइंड माय पेन। मला खात्री नाही, आय एम नॉट शुअर। मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही, आय डोंट नीड युअर ॲडवाईस। मला ते माहीत नाही किंवा माहीत आहे, आय नो दॅट
किंवा आय डोंट नो दॅट. मी ते करू शकते. आय कॅन डू दॅट. मी दुकानात आहे. आय एम इन द शॉप. मी बाजारात आहे. आय एम इन मार्केट. शेतात आहे. आय एम इन फार्म. मी बागेत आहे. आय एम इन गार्डन. तू हे मान्य केलंच पाहिजे. यू मस्ट ॲडमिट दिस. यू मस्ट ॲडमिट दिस. त्याने काही फरक पडत नाही. दॅट्स डझंट मॅटर. त्याला जास्त वेळ लागणार नाही. दॅट डझंट टेक लाँग. दॅट डझंट टेक लाँग. ते फार छान राहील. दॅट्स वुड बी ग्रेट. दॅट्स वुड बी ग्रेट. बस तेवढंच. दॅट्स ऑल. ठीक आहे. दॅट्स फाईन. खरं आहे. दॅट्स ट्रू. ते खरं नाही. दॅट्स नॉट ट्रू. दॅट्स नॉट ट्रू. बरोबर आहे. दॅट्स राईट. तो तुमचा दयाळूपणा आहे. दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. थँक्यू म्हणण्याच्या ठिकाणी तुम्ही हे वाक्य यूज करू शकता. दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. चूक आहे. दॅट्स रॉंग. चूक आहे. दॅट्स रॉंग. बरोबर आहे. दॅट्स करेक्ट. ठीक आहे. दॅट्स ओके. फार छान. दॅट्स ग्रेट. फार छान. दॅट्स ग्रेट. तुला माहीत आहे का? डू यू नो? मला वाटते तुला माहीत आहे. आय थिंक यू नो. तसंच तर. दॅट्स हाऊ. तेच तर. दॅट्स व्हॉट. दॅट्स व्हॉट. अशाच टाईपचे सेंटेन्सेस आणि सोप्या पद्धतीने इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे आणि शेअर करायचे. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या नवीन नवीन टिप्स मिळतील आणि नवीन नवीन व्हिडिओ पण मिळतील. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.